रामकृष्ण हरी. बघा, अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं निधन झालं आणि दादाचं पार्श्व शरीर जे आहे ते दहन करण्यापूर्वी म्हणते दादाला अनंतामध्ये विलीन व्हायच्या अगोदरच हे जे काय महाराष्ट्रामध्ये राजकारण काही लोकांनी केलं त्यामध्येच काही चॅनल्स होते, काही युट्यूबर्स होते, काही फेसबुकवाले होते, ह्या सगळ्या लोकांनी रान पेटवून धरलं आणि त्यामध्ये आरोप प्रत्यारोप म्हणजे दादाचे अजून अंत्यसंस्कार व्हायच्या आधीच सगळ्या ह्या गोष्टी फिरत होत्या. आता झालं असं, त्यामध्ये संजय राऊत हे एकमेव नाव असं होतं की राऊतांना या सुद्धा संध्या सोडल्या नाहीत. अरे आपलाच एक सहकारी, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, एक सडेतोड बोलणारा, कुठेही वेळेत पोहोचणारा दादा ह्या जगातून गेला, याचं एवढं सुद्धा दुःख त्या निर्लज्ज माणसाला वाटलं नाही. आणि अनेक टीका, अनेक प्रकारे ते राजकारण करायचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याला काउंटर पण करण्यात आलं. पण विषय काय मित्रांनो, की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण कधी आणायचं नसतं. आता हाच राऊत शहाणपण शिकवायला लागला कालपासून, आजपासून 2 दिवस लगट शेण खाल्लं, आजपासून तो शहाणपण शिकवायला लागला लोकांना. बघा, अरे आम्ही तर कट्टर विरोधक आहेत राष्ट्रवादीचे, त्यांची विचारसरणी, त्यांची जी काही मानसिकता आहे ते आमच्यापेक्षा वेगळी आहे. पण जो काही काकाचा चेहरा बघितला कालचा, तो चेहरा, त्यांच्या चेहऱ्यावरती आलेले अश्व, त्यांचं रडणं, हे सांगून गेले की 85 वर्षाचा जो व्यक्ती राजकारणामध्ये धुरंधर ठरलाय, पण तो व्यक्ती धाय मोकलून रडतोय. कारण त्यांचा सगळ्यात मोठा जो डाव होता, तो डाव हा दुसरा कोण नसून तो डाव होता, तो म्हणजे अजित पवार. अजित पवार हे शरद पवारांचा एक्काच होता आणि ज्यावेळेस आपल्या शरीरातून आपला आत्मा जातो, तसंच पवारांच्या शरीरातून अजित पवार नावाचा आत्माच गेला, हे त्यांना बघून त्यावेळेस वाटलं. आणि आमची विचारसरणी विरोधामधली आहेत, पण त्या सगळ्या गोष्टी बघून कुठेतरी मनाला एक सहानुभूती असते, एक आपलेपणा असतो, त्यावेळेस कळत जाणवलं सुद्धा. दादाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील विरोधक सुद्धा त्यांच्या नावानं 2 गोष्टी चांगल्या बोलायचा. कारण काय, तो व्यक्ती हा राजकारणा पलीकडचा होता. बघा, मग त्याच व्यक्तीवरती टीका ह्या पहिल्या सुरू केल्या कोण? टीका केल्या राऊतांनीच. सगळ्यात पहिले स्टेटमेंट हे राऊतांचंच आहे. तो स्टेटमेंट काय की जे काही आहे ते असं धावपळ न करता या लोकांनी काय करायला पाहिजे होतं की जे काही निवडणूक आहेत त्या निवडणुका कार्यकर्त्याच्या स्वाधीन करायच्या आणि निवांत राहायचं. धावपळ करून काय होणार आहे, काय मिळणार आहे, असंच होणार आहे. म्हणजे अजित पवारांनी सगळं सोडून कार्यकर्ते हातामध्ये द्यायचं होतं आणि आराम राहायचं होतं. आणि त्यानंतर तर पुढे तर काय, म्हणजे या ठिकाणी अजित पवारांच्या मृतदेहावरती हा माणूस भाजपला काउंटर करायचा. भाजपने कमाल केली, दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या. आणि त्याने काय होणार आहे, अजित दादावर भाजपा म्हणजेच मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली झाली. अहो, माणसाचा प्राण गेला, मृत्यू आला, सगळं वैर संपत. आता या ठिकाणी 70,000 कोटींचा विषय काढायची गरज होती का? काही गरज नव्हती. का संबंध काय? अहो, ते कुटुंब पूर्णपणे दुःखामध्ये बुडलेलं आहे. 3 दिवस दुखवटा आहे महाराष्ट्रामध्ये. 3 दिवस ते काही तो क्षण ज्यावेळेस चॅनल्सला ह्या बातम्या आल्या त्यावेळेस अक्षरशः डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता. त्या गोष्टी घडून गेल्या आणि त्यावरती हे लोक राजकारण तापवत आहेत आणि हे लोक दादांच्या प्रेतावरती काउंटर हे भाजपला करत आहेत. हे अतिशय घृणास्पद, अतिशय निंदनीय. याच गोष्टीमुळे ह्या राऊताला अनेक लोकांनी काउंटर केलं आणि कोणी शिव्या सुद्धा लोकांनी घातल्या. यांच्याच पक्षातील यांच्याच लोकांनी याला शिव्या घातल्या. मित्रांनो, हे नीच राजकारण जे आहे, राजकारणची दिशा ही कधी नव्हती महाराष्ट्रात असेल, पण ती दिशा ह्या लोकांनी अशी आणली आहे महाराष्ट्रामध्ये.
त्या लोकांनी राजकारणात तर घेऊन ठेवलेला नेऊन त्या लोकांना. पण या लोकांनी जे काही तांडव माजवलाय हे जर वरून दादांनी पाहिलं असेल, त्यांना कळालंय की हे किती निर्लज्ज आणि किती तुच्छ लोक आहेत. ह्या लोकांची नेमकी मानसिकता कशी आहे. आता हे सगळं झालं, आरोप करून त्यावरती राजकारण करून. बघा, त्या सगळ्या गोष्टी पूर्वी पवार साहेब बोलले होते की तुम्ही यावरती कुठलं राजकारण करू नका, हे झालेला अपघात आहे आणि तुम्ही याचा उपयोग राजकारणाकरता करू नका, ह्या निव्वळ अपघात आहे. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी बोलल्यानंतर तरीही हे लोक थांबायला तयार नव्हते. मग आता सगळं झालं. आता आज पवार दादांची जी काही मंडळी आहे, सुनेत्रा पवार त्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील 5 वाजता. पण त्यापूर्वी ह्या जे काही आपले राऊत साहेब आहेत, ह्या राऊत साहेबांनी अजून एक ट्विट केलं. तुम्हाला मी हे ट्विट दाखवणार आहे, हे बघून घ्या तुम्ही. अजित पवारांच्या जाण्याचं दुःख राज्यातील प्रत्येक घरात आहे. दुःख राऊत सोडून दुःख हे सर्वांना होतं आणि राऊत फक्त हे दाखवायचा प्रयत्न करायचे की कशा प्रकारे हे झालं, हे होतंय, हे घडवलं कोण. म्हणजे हे सगळं झालं हे भाजपने घडवलंय इथपर्यंत हे लोकांची मदत गेली होती. आणि त्यानंतर या दुःखाच्या काळातही काही जण राजकीय डावपेच रचत आहेत. हा दुःखाचा काळ आहे. अहो, दादाचं शव हे चितेवरती असताना हा माणूस राजकारण करत होता. आता बोलतात काय की या दुःखाच्या काळातही काही जण राजकीय डावपेच रचत आहेत. मेलेल्या मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खाणारा देशातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणजेच भाजप. आता मेलेल्या मड्यावरच्या टाळूवरचं लोणी खाणारा देशातील पहिला क्रमांकाचा पक्ष म्हणजे भाजप. जर हे वाक्य बरोबर असेल तर सगळ्यात पहिलं काम केलंय संजय राऊतांनी. दादांच्या मृत्यूचा राजकीय फायदा घ्यायचं काम ह्याच राऊतांनी आणि या राऊतांच्या पिलारावांनी केलेले आहे. यांचीच वडापावची जी मीडिया आहे, यांचीच चाय बिस्कुटवाले, ह्या सगळ्यांनी मिळून दादांच्या जाण्याचं भांडवल केलं आणि हे भांडवल करून हे उराडे बडवत हे बडवे 2-3 दिवस त्याच गोष्टी गात होते. 4-2 मीडियावाले गोळा करायचे, आपल्याला भोंगा चालू करायचा. त्या भोंग्यामध्ये काही गोष्टी सुरात वाजवायच्या, काही गोष्टी बेसूर वाजवायच्या. पण हा भोंगा चालला पाहिजे आणि तो भोंगा कोणाला आवडू अगर न आवडू तो भोंगा वाजवायचं काम ह्या भोंगेश्वरांनी केलेलं आहे 3 दिवस लगट. पण आज त्यांना आरोप हे भाजपवरती करायचे आहे. बघा, यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता अशी आहे, आरोप करायचे, नेगेटिव्ह पेरायचा प्रयत्न करायचा. हे सगळं करून काहीच लोकांवरती फरक झाला नाही तर तरीही यांना लाज शरम काय येत नाही. तरीही परत तो विषय बाजूला सोडून परत दुसरा विषय लगेच पकडतात. मग तो 2 दिवस 3 दिवसांनी तो विषय पकडला, विषय गाजवलाही, त्यावरती लोकांचे रिॲक्शन काहीच नाही आले. लोकांनी यांना फाट्यावरती मारलं. मग याने लगेच पलटी मारली आणि सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टीवरती राजकारण आम्ही नाही केलं, भांडवल आम्ही नाही केलं, ह्या सगळ्यावरती राजकारण भांडवल हे केले तरी कोण, ते म्हणजे भाजपनं केले. आता हे सगळं कळण्यापलीकडं लोक मूर्ख आहेत का? लोकांना कळत नाही नेमकं भांडवल केलंय कोण, भांडवल करणारा कोण आहे, भांडवल कसं केलं गेलं हे सर्वांना माहिती आहे. पण हे आता महाशय, अहो ते मुख्यमंत्री देवाभाऊ एकनाथ भाई, तुम्ही यांचा चेहरा बघून एक वेळेस, ज्यावेळी दादांची यांना बातमी कळाली त्यावेळेस यांचा चेहरा नेमका होता कसा. हे लोक यांचा चेहरा स्पष्ट सांगायचा की सगळ्या दुःख कोणाला असेल तर दोघांना दुःख त्या गोष्टीचं होतं, कारण त्या दोघांना संकट काळामध्ये साथ त्याच दादानं दिली होती. आज हा व्यक्ती त्यांच्यावरती आरोप करतोय. म्हणजे बघा, 100 उंदर काय ती मांजरं मारायचे आणि कुठं जायचं तिकडं, की अशी यांची अवस्था आहे. तुमचं एकूणच ह्या 2 टोनी भांडवलाचं म्हणा किंवा ह्या पलटूरामचं काय करायचं नेमकं, तुमचं मत काय, खाली कमेंट करून सांगा.
असे लोक हे सामाजिक स्वास्थ्यासाठी हानिकारक नक्कीच आहेत. कमेंट करायला विसरू नका. कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.